तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्या बघूया। सुरुवातीला बातमी दिल्लीतल्या राजकीय गोटातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत गेले आणि दिल्लीत त्यांचा बैठकांचा सिलसिला सुरू झाला असून आता शरद पवार यांच्या नव्या राजकीय भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण शरद पवार यांच्या निवासस्थानी आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आणि उद्या सुद्धा एक महत्त्वाची बैठक होणार आहे। शरद पवार यांच्या या सगळ्या बैठका तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आणणाऱ्या आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। उद्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत विविध अजेंड्यांवर चर्चा होणार आहे। दरम्यान या बैठकीनंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या ऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रमंचच्या माध्यमातून 15 पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा समावेश असणार नाही। निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशी आज शरद पवार यांनी तब्बल 3 तास चर्चा केली। ही दुसरी भेट होती त्या दोघांची। या आधी मुंबईत या दोघांमध्ये महत्त्वाची बैठक झालेली होती आणि आज दिल्लीमध्ये पुन्हा 3 तास बैठक झाली आणि जे कळतंय त्यानुसार राष्ट्रमंचची स्थापना केली जाते। हे यूपीएला उत्तर आहे का किंवा पर्याय आहे का? भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी ही रणनीती आहे का? अशा अनेक प्रश्नांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या सध्याच्या देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे। राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये सर्व निमंत्रित सदस्य व परमनंट जे सदस्य ते सामील होतील। विविध जे एजेंडा आहे त्याच्यावर चर्चा या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये जे इतर राजकीय पक्ष आहेत त्यांची पण एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। शरद पवार आपल्या पक्षाचा आणखी बेस वाढवू पाहत आहेत, आपला पक्ष वाढवू पाहत आहेत। पण जेव्हा काँग्रेस अशा प्रकारे सोबळाचा नारा देतं तेव्हा मात्र इतरांच्या पोटात दुखतं असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावलाय। पवार साहेबांचा ही काही पहिलाच प्रयत्न नाही। पवार साहेबांनी अनेकदा जेव्हापासून 99ला आणि पहिल्यांदा त्यांची पार्टी तयार केलेली आहे तेव्हापासून तर त्यांनी अनेकदा हा प्रयत्न केलेला आहे। पण पवारसाहेब हे सेक्युलर आहेत असं आपण सगळेजण समजतो आणि म्हणून जे काही NTBJP जे फोरम निर्माण करणार आहेत त्याला काँग्रेसला बाजूला सारून ते करता येणार नाही। पवार साहेबांना त्यांचं NCP महाराष्ट्रात वाढवायचं असेल त्याचा एक प्रयत्न असेल, कारण की जसं ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये केलं होतं तशासारखं ते इथं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा गैर काय, त्याला चुकीचं काय असं आम्ही समजत नाही। पण आम्ही काँग्रेसनी समजा इंडिपेंडंट लढायची भूमिका घेतो आहे आणि जेव्हा त्याच्यावर टीका करायची वेळ येतं तर मग त्याचाही विचार व्हावा अशी अपेक्षा आहे। एखादा राजकीय पक्ष जर आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यासाठी अभ्यास करत असेल तर त्यात चुकीचं काय असा सवाल विचारलाय शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी। प्रशांत किशोर हे रणनीतिकार म्हणून ओळखले जातात, निवडणुकीचे रणनीतिकार। आणि त्यांना आता त्यांनी जे घवघवीत यश बंगालमध्ये मिळवलं त्या पार्श्वभूमीवर असं कुठल्या पक्षाला वाटत असेल की आपण कुणाचं मार्गदर्शन घेऊन किंवा कुणाचं सहकार्य घेऊन आपला पक्ष ते वाढवता येईल का आणि त्याबद्दल कोणाचा अभ्यास करायचा असेल तर त्यात गैर काय आहे? तेच आता देशातलं मोठं नेतृत्व आहे की जे सगळ्या पक्षातील सगळ्या धुरण्यांना ओळखतं, सगळ्या नेतृत्वांना ओळखतं आणि त्यांनी पुढाकार घेतला तर काही पावलं उचलू शकतात असं मला निश्चितपणे वाटतं। दिल्लीतल्या या सगळ्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्या सोबत याबद्दल माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, शरद पवार यांच्या आज झालेल्या भेटीगाठी आणि उद्या होणारी राष्ट्रमंचची ही बैठक यूपीए साठी एक नवा पर्याय मानायचा का
दिल्लीच्या वर्तुळात या सगळ्याकडे कसं पाहिलं जात आहे? आज जर बघितलं ज्या पद्धतीने आज 3 तास प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची बैठक झाली, या बैठकीमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्याच विषयांच्या आधारावरती जर प्रादेशिक पक्षांची मोठ बांधायची असेल तर कशा प्रकारचं सूत्र असायला पाहिजे, काय फॉर्म्युला असायला पाहिजे. सोबतच येणाऱ्या 2022 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक आहे, त्यानंतर 2024 मध्ये जर बघितलं आपण तर लोकसभेच्या निवडणुका आहे, त्यापूर्वी काही विधानसभेच्या निवडणुका आहे. या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीने पराभूत करायचं या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा झाली. एक ज्या पद्धतीने माहिती मिळाली या बैठकीतून की एकल सूत्र असावं अशा प्रकारचं एक विषय पुढे आलेला आहे. याच विषयावरती उद्या एनसीपीचे जे पदाधिकारी आहेत, राष्ट्रीय पदाधिकारी यांच्यासोबत एक अत्यंत महत्वाची बैठक सकाळी 11:30 वाजता होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता राष्ट्रमंचची, त्यामध्ये जवळपास 15 राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये डाव्या पक्षांचे नेते असतील, त्यानंतर आम आदमी पक्षाचे संजय सिंग असतील, त्याशिवाय जर बघितलं आपण तर आरजेडीचे मनोज झा असतील, याच्याशिवाय टीएमसीचे यशवंत सिन्हा जे उपाध्यक्ष आणि राष्ट्रमंचचे संयोजक आहेत ते देखील उपस्थित असतील. पण काँग्रेस याच्यामध्ये आहे का? काँग्रेसला वगळून हे सगळं केलं जातंय का? यापूर्वी देखील ज्या पद्धतीनं तिसरा मोर्चा बनायचा असेल त्यावेळेस नेहमी साधारणतः काँग्रेस वगळूनच होत असं आणि तोच इतिहास आहे, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा उद्या होत आहे. त्या बैठकीमध्ये काँग्रेसला निमंत्रित करण्यात आलेलं नाहीये, पण होऊ शकतं ज्या पद्धतीने पंजाबच्या निवडणुकाला बघून मनीष तिवारी यांना निमंत्रित करण्याची चर्चा आज राजधानी दिल्लीत आहे, पण अजूनही त्या संदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नाहीये की मनीष तिवारी येतील की नाही. पण महत्वाचं म्हणजे 15 राजकीय पक्षाचे जसं जेएमचे नेते येतील, त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं ते अत्यंत महत्वाचं, उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे देशाच्या राजकारणासाठी. कारण की उद्याच्या या बैठकांमध्ये निर्णय होईल की कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षासोबत लढा द्यायचा. कारण की ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्षांची मूठ बांधण्यासाठी शरद पवार सरसावलेले आहेत आणि यासोबतच ममता बॅनर्जी यांचा पुढाकार देखील घेतलाय. होऊ शकते या तिसऱ्या मोर्चाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रशांत किशोर लॉबिंग करताय त्यांचा प्रयत्न आहे की ममता बॅनर्जी हा फेस असावा आणि याचं सर्व नियोजन ते करावं, शरद पवारांनी करावं आणि शरद पवारांना यासाठी संयोजक पद द्यावं या संपूर्ण प्रकार राष्ट्रमंचाचं किंवा जेही नवीन आघाडी तयार होईल त्या संदर्भात त्याला एक वेगळं नाव देण्याची शक्यता आहे. पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका कशी असेल हे उद्याच्या बैठकीत हे अतिशय महत्वाचं आहे पाहणं सगळं आणि याचे राजकीय परिणाम, दुर्गामी राजकीय परिणाम सुद्धा आपल्याला देशाच्या राजकारणावर दिसू शकतात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार उपनवार जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते सुद्धा आहेत. तुषार, दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत, या सगळ्याचे संदर्भ हे भाजपशी निगडीत आहेत, कारण भाजपलाच पर्याय देण्यासाठी, भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी म्हणून विरोधकांची ही सगळी रणनीती सुरू आहे. याबद्दल भाजपला नेमकं काय वाटतंय जाणून घ्या मुनगंटीवारांकडून. अर्थात विलास, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सुधीर मुनगंटीवार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही? शरद पवारांचा दिल्ली दौरा उद्या त्यांनी 15 पक्षांना निमंत्रित केलेलं आहे आणि तिसऱ्या मोर्चासाठी बांधणी केली जात आहे आणि याचं सगळं नेतृत्व आपल्याला प्रामुख्याने ममता बॅनर्जी आणि शरद पवार करताना पाहायला मिळतात. भाजपाला कुठेतरी तिसरा पर्याय द्यावा अशी सगळी आखणी सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? यांना मी मोदीजीची मैत्री म्हणूनच पाहतो. तिसरा पर्याय जेव्हा तुम्ही उभा कराल तेव्हा याचा फायदा माननीय मोदीजींनाच होणार आहे, भारतीय जनता पार्टीलाच होणार आहे. शेवटी प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक विषयाच्या संदर्भात किंवा विधानसभेच्या निवडणुकीत जनता त्यांना पसंती देऊ शकते, पण जेव्हा राष्ट्रीय विषय येतो तेव्हा अशी खिचडी हे या पद्धतीने जनता आणि आपल्या देशातील मतदार निवडून देत नाही. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र करण्याचा हा एक प्रयत्न आहे, पण यामध्ये सफलता येऊ शकत नाही. तिसरी आघाडी तयार झाली तर याचा निश्चित फायदा हा भारतीय जनता पार्टीलाच होणार आहे. आणि 2024च्या निवडणुकीनंतर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की माननीय मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पवार साहेबांचं ट्विट करत धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही अप्रत्यक्ष मदत करण्याचं कार्य केलं आहे.
ज्या प्रकारे ममता बॅनर्जींना बंगालमध्ये यश मिळालं ते त्यांचेच असणारे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी गेल्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला शरद पवारांची 2 वेळा भेट घेतलेली आहे आणि ते स्वतः लॉबिंग करताना पाहायला मिळतात. जे कोणी मित्रपक्ष असतील त्यांची बांधणी करताना पाहायला मिळतात. जो समोर चेहरा येऊ शकतो तो अर्थात ममता बॅनर्जी यांचा चेहरा समोर येऊ शकतो. जर हा चेहरा समोर आला तर नेमकी भाजप कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखू शकते? असं आहे की एखादा चुकून दगड गागून एखादा पक्षी शिकार जागा म्हणजे तो जगातला अप्रतिम शिकारी होत नाही. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी 3 आमदारावरून साधारणतः 2 डिजिटवर गेली. काँग्रेस 44 वरून 0 आली. कम्युनिस्ट पार्टी 26 वरून 1-2 वर आल्यात. राष्ट्रवादीचा तर पताच नाही, म्हणजे 1% मतं राष्ट्रवादी शिवसेनेला नाही. आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये जिंकलं याचा अर्थ आता आम्ही देश जिंकणार आहोत ही भावनाच मुळात एक हसीन स्वप्ने आहे. 2 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस तुम्हाला एक विरोधी पक्ष म्हणून वाटत नव्हता, तुम्हाला एक चॅलेंज म्हणून वाटत नव्हतं. मात्र जर थर्ड फ्रंट जर उभी राहिली, तिसरी आघाडी उभी राहिली तर हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे का? नाही, थर्ड फ्रंट जेव्हा उभा राहतो ना तेव्हा साधारणतः असे प्रयोग अनेक ठिकाणी झाले. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत हा प्रयोग झाला. प्रादेशिक पक्षाला प्रादेशिक निवडणुकीमध्ये जनता पसंती देऊ शकते. आणि म्हणून आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा 41 लोकसभा आणि साधारणतः 230 पेक्षा जास्त विधानसभेत माननीय मोदीजींना लोकांनी पसंती दिली. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत जरी दिदीचा विजय झाला असेल, ममता दिदीचा, तरी लोकसभेच्या निवडणुकीत त्याच मतदारांनी माननीय मोदीजींना पसंती दिली आहे. आणि म्हणून जेव्हा देशहिताचा देशाचा निवडणुकीचा प्रश्न होईल ना तेव्हा मला विश्वास आहे कन्याकुमारी ते काश्मीर आणि कच्छ पासून खरंय तुषार की आता राष्ट्रीय या सगळ्या राजकारणामध्ये स्थानिक जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना किती स्थान मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की हा प्रयोग यशस्वी होणार नाही, उलट मोदींना याचा फायदा होईल. अप्रत्यक्षपणे मोदींचीच मदत या सगळ्यातनं होणार आहे. तिसऱ्या फ्रंटला देशातली जनता स्वीकारणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कुठेतरी काँग्रेसला या सगळ्या निमित्तानं साईडलाईन केलं जातंय का हा सुद्धा प्रश्न शरद पवार यांच्या या भेटीगाठींच्या नंतर निर्माण होतोय. संदीप प्रधान आता आपल्या सोबत राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत. संदीप सर, शरद पवार यांनी राष्ट्रमंचच्या माध्यमातून एक तिसरा पर्याय या देशातल्या जनतेच्या समोर ठेवण्याचा जो प्रयत्न सध्या ते करतायत तो कितपत यशस्वी होईल आणि याची पुढची दिशा नेमकी कशी असेल असं काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं ह्या सगळ्याला तिसरा पर्याय म्हणणं थोडंसं धाडा म्हणजे चुकीचं आहे. कारण आता आपण असं गृहीत धरतो याच्यामध्ये की भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई आहे आणि एक तिसरा फ्रंट होतोय, असं नाहीये. शरद पवार यांचे प्रयत्न असे आहेत की काँग्रेसला सोबत घेऊन इतर प्रादेशिक पक्षांचा एक फ्रंट. पण उद्याच्या बैठकीला काँग्रेसला निमंत्रितच केलं नाही असं कळतं. नाही, ठीक आहे ना, म्हणजे आता काँग्रेसला आता लगेच जरी निमंत्रित केलेलं नसेल तरी सुद्धा महाराष्ट्रातही आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आहे आणि त्यामुळे आज ना उद्या काँग्रेसशी चर्चा करावीच लागेल. फक्त मी म्हणजे काँग्रेस या बाबतीत पुढे जागा वाटप आणि या सगळ्या बाबतीत कशी सामंजस्याची भूमिका घेते यावरती त्यांचं या आघाडीमध्ये सहभागी होणं अवलंबून आहे. बर, पण सर याच्यामध्ये असं कळतंय की समन्वयक असतील शरद पवार, राष्ट्रमंच त्याचं नाव पुढे बदललं जाईल आणि चेहरा असेल तो म्हणजे ममता बॅनर्जींचा, ज्या आता खूप मोठा विजय मिळवून आलेल्या आहेत पश्चिम बंगालमधून आणि त्या किंगमेकर पण ठरलेल्या आहेत. त्यांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट ठरते ती. पण मग काँग्रेस मधलं एक नेतृत्व स्वाभाविकपणे पंतप्रधान पदाचा चेहरा त्यांनाही वाटणं की आमचा असला पाहिजे, मग ते राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील. हा कॉन्फ्लिक्ट कुठे होऊ शकतो? असं आहे, शेवटी अंकगणितावरती बऱ्याच गोष्टी ठरतात आणि काँग्रेस जर खरोखरच 2024 पर्यंत बाळसा धरणार असेल पुन्हा आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार देणे इथपर्यंत त्यांचं संख्याबळ जर ते प्राप्त करणार असतील तर काँग्रेसचा होईल, मग प्रश्नच मिटेल. पण जर समजा तसं होणार नसेल तर मग जर ममता बॅनर्जींच्या म्हणजे चेहरा पुढे करून जो हा
शरद पवार मंच उभा करतायत, हा तर त्या मंचाचा जो पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल त्याला पाठिंबा देणं काँग्रेसला अपरिहार्य होऊ शकतं. संदीप सर, गेल्या काही दशकांमधलं जर संपूर्ण राजकारण आपण बघितलं तर राष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय पक्षांनाच पसंती मिळालेली दिसते, पण जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा इथल्या प्रादेशिक पक्षांना लोकांनी साथ दिलेली आहे. अशा वेळी प्रादेशिक पक्षांची मोठ बांधून राष्ट्रीय पक्षाच्या समोर आव्हान निर्माण करणं हे कितपत सोपं किंवा आव्हानात्मक असेल? नाही, आव्हानात्मक आहे ह्यात काही वादच नाही, पण तरी सुद्धा आता एक पर्याय उभा करण्याची गरज आहे भाजपच्या समोर. हा, आणि तो पर्याय उभा करण्याचा हा एक प्रयत्न आहे. याच्यामध्ये अडचणी अनेक आहेत, कारण वेगवेगळ्या राज्यांच्या नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. काही असे विषय आहेत जे वादग्रस्त की त्याच्यावर शेजारच्या राज्यांमधल्या नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिका असू शकतात. पण एक समान किमान कार्यक्रम निश्चित करून त्या आधारावरती एकत्र येऊ शकतात. बर, ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला या सगळ्याबद्दल सविस्तरपणे बोललात. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या स्वबळाचा नारा दिला आणि त्यानंतर त्यावर टीका केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जर काँग्रेस शेवटपर्यंत स्वबळाचा नारा देत राहिली तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिलेलं आहे. काय म्हणाले जाणून घेऊया. बिलकुल आमच्या शुभेच्छा आहेत जयंत पाटलांना, त्यांच्या या वाक्यालाही शुभेच्छा आहेत. त्यांनी लवकर उद्या करायचं तर आजच अलायन्स करावं अशा सदिच्छा देऊन आम्ही त्यांना विनंती करतो. मी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटवर आम्ही एकदम मजबूतीनं आणि आमच्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात विधानसभा निहाय लोक कामाला लागली. त्या पद्धतीनं संघटनात्मक कामही आमचं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथून मागं पलटायचं असं कुठलंही कारण नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला आंदोलनाचा अल्टिमेटम देणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी तुर्तास आपलं आंदोलन काही दिवसांसाठी पुढे ढकललेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलंय. राज्य सरकारनं मराठा समाजानं ज्या मागण्या मांडलेल्या होत्या त्या मागण्या बहुतांशी मान्य केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आंदोलन स्थगित केलं नसून सरकारला 1 महिन्याचा कालावधी दिला असल्याचं त्यांनी आज स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान राज्याचा दौरा आणि बैठका सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच सारथीला 8 विभागीय कार्यालय, कोल्हापूर उपकेंद्रांना राज्य सरकारनं मंजुरी दिल्याची माहिती दिली. तसंच कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांनी 3 जमिनींची पाहणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 26 जूनला जागा निश्चित होईल अशी माहिती त्यांनी दिली. 36 जिल्ह्यातील 23 जिल्ह्यात वसतिगृह यादी तयार असल्याचं सुद्धा त्यांनी आज जाहीर केलं. स्थगित झालं नाही. 1 महिन्यासाठी त्यांनीच वेळ मागला. प्रशासकीय अनेक गोष्टी आहे. आंदोलन चालूच राहील. मध्ये आमच्या बैठका सुद्धा होणार आहेत. मी अनेक महिन्यात या महिन्याभरात माझ्या अनेक ठिकाणी माझ्या बैठका सुरू होतील. अनेक जिल्ह्यात दौरा चालूच राहणार आहे. मूक आंदोलन पुढे ढकललंय 1 महिन्यासाठी म्हणा. बहुतांश मागण्या त्यांनी सगळ्या मान्य केल्या, पण हे सगळं करायला त्यांना कमीतले कमीत 21 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केलेत, पण आम्हाला ह्या 21 दिवस हे द्यावेत तुम्ही, जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीयच्या ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम लावू. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बातमी आहे नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या बातमी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुक महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या वादासंदर्भातली. हा वाद पुढच्या काळात आणखी पेटण्याची शक्यता आहे, कारण या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. एका बाजूला दिबा पाटील यांचं नाव
दिलं जावं अशी मागणी स्थानिकांकडून होतीये, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी शिवसेनेचा आग्रह आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या असं म्हटलंय. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी प्रशांत ठाकूर यांनीही राज ठाकरेंच्या मतावर सहमती दर्शवली आहे. नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र यावेळी त्यांनी मुंबई विमानतळाप्रमाणेच या विमानतळाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असावं अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून होणार. ते जरी आता नवी मुंबई किंवा पनवेल या भागामध्ये होत असलं तरी ते विमानतळ हे मुंबई विमानतळच असणार आहे. तिथे उतरणारं विमान किंवा तिथून टेक ऑफ घेतलं जाणारं विमान हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच ते टेक ऑफ आणि लँडिंग होणार आहे. त्याची जागा फक्त तिकडे केली आहे आणि त्याच्यासाठीच म्हणून तो शिवडी नाभाशेवा ब्रिज हा त्या विमानतळासाठी म्हणून केला जातो. आणि तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार. हा डोमेस्टिक छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं नाव आहे आता जसं आहे त्याचं ते एक्सटेन्शन आहे. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे अविनाश भोसले यांच्यावर झालेल्या कारवाईच्या संदर्भातली. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर कारवाई झाली आहे. अविनाश भोसलेंच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आहे. अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल 40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. या घडीची सर्वात मोठी बातमी, भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि आता ईडीनं त्यांच्यावरती ही कारवाई केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीनं त्यांची चौकशी सुद्धा केलेली होती. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, काय या कारवाईबद्दलची अधिक माहिती? विलास, फ्रेमा कायद्याअंतर्गत ही सगळी कारवाई जी आहे ती एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने अविनाश भोसले यांच्यावरती केलेली आहे. साधारण 40 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अविनाश भोसले आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या नावावरती असलेल्या त्या ईडीनं जप्त केलेल्या आहेत. आणि त्याचं कारण जे ते सांगण्यात येते की जो 1999चा फेमा कायदा आहे त्याच्यानुसार परदेशी चलनामध्ये जे गैरव्यवहार झालेले होते त्याच्यावरून अविनाश भोसले यांची गेले अनेक दिवस चौकशी सुरू होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक गैरव्यवहार जे आहेत ते समोर आलेले होते. ते भारतात राहत असताना परदेशामध्ये त्यांच्या गुंतवणुकी ज्या आहेत त्याची सुद्धा चौकशी करण्यात आलेली होती. आणि हे आताची सगळ्यात महत्वाची माहिती जी मिळते आपल्याला, जी कारवाई करण्यात आलेली किंवा जी 40 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे ती इक्विटी शेअर्सच्या आणि प्रेफरन्सेस शेअर्सच्या माध्यमातून आहे. क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ज्यांची 3 5 स्टार हॉटेल्स आहेत मोठे मोठे. पुण्यातलं हॉटेल वेस्टिन असेल, नागपूरचं हॉटेल ली मेरिडियन असेल आणि गोव्यातलं हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा असेल. या 3 हॉटेल्सच्या संचालनासंदर्भातली ही कंपनी होती आणि त्याच्यातल्या शेअर्सवरती जप्तीची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. नक्कीच. ABIL जी त्यांची आणखी एक बांधकामाशी संबंधित कंपनी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, तिचा जो बँक बॅलन्स आहे साधारण 1.25 कोटी रुपये वेगळ्या वेगळ्या बँकेमध्ये त्यांचे पडून होते अविनाश भोसलेंच्या नावाने, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत. नक्कीच एक मोठी कारवाई म्हणावी लागेल. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.